द्यायचा भाव बोला घ्यायचं सांगितलं बरं 3 रुपये होईल आपला 300 रुपये होईल. आता ते अन्न ओळखीचे म्हणून म्हणले मी आले मग असं मी गोल्टी काय बघा 300 ये लावा याचं काय लागेल मग 350 कमी काहीच घ्यायचं काय लागेल 311 रुपये एवढी माझी क्या बोलती पब्लिक. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता संध्याकाळचे साधारण 5:30 वाजले. आपण परत एकदा जाणून घेण्यासाठी आलेलो आहे पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केट येथे. आज आवकमध्ये थोडीशी घट दिसते, तर आता बघूया आपण संध्याकाळचा बाजारभाव काय आहे. अजून पुढचे अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद. बघू शकता मित्रांनो तुम्ही, संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसते आपल्याला. संध्याकाळी 4:30-5च्या आसपास आवक आपली ती पूर्ण इथपर्यंत होऊन जायची, या इथपर्यंत वाढून जायची. पण आज आवकमध्ये खरंच खूप मोठ्या प्रमाणात घट दिसते. बघूया आता काय बाजारभाव आहे पुढे व्हिडिओमध्ये. बघा मित्रांनो, इकडं पावत्या द्यायचं काम चालू आहे एक्सपोर्टच्या. सेठ आपण त्यांनाच विचारू काय रेट चालू आहे. क्या भाव चल रहा है सेठ जी? 500 रुपये चलिए आज 500 रुपये. 500 रुपये आपका सेठ जी? 501 रुपये. 501 रुपये आपका सेठ जी? 470 रुपये. 400 आपका? 460. 460 ओके. 481 ओके. आपका 501. दादा तुमची काय चालू आहे? 471. काय पावती दिली दादा तुम्हाला? कुठून आणलेलं आहे माल? ओके ओके धन्यवाद. 471च्या पावत्या देऊ राहिले. हां 381, 350, 450 असंच खाली 100 रुपये कॅरेट मागतो. 100 रुपये कमी होऊ राहिले. बरोबर बरोबर. आहे त्या मला आहे त्या भावात पावती खाली करा 350 पर्यंत चालू आहे. बरोबर आहे बरोबर आहे. खूप चुकीची गोष्ट आहे. काय आता काय उपाय काढावा आपण पण त्याच्यावर काही समजत नाही. निर्णय घेतला पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. मार्केट चालू राहिले ते मग इकडे बी लक्ष दिलं पाहिजे. 100% बरोबर आहे तुमचं. 100% बरोबर आहे. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. धन्यवाद. काय किती सांगत? अरे दादा 4 अरे गाडी माझी आहे. रोहित दादा काय भाव दिला? 350. 350. ओके. कुठला माल आहे दादा? कसबे सुकाना. कोणता माल आहे? अरे माल. अजून काही नवीन लागवड आहे का नाही का? ओके धन्यवाद. 110 आहे ना. 331 रुपये लावतो मला खाली करायचे. 140 51 द्यायचे. ते जाऊन किती माल आधी हा खाली होईल. हा खाली होईल. घरी आहे ना. हे किती? 70. बस मामा काय लावू भाऊ? एक्सपोर्ट आहे का लोकल आहे? बोला काय लावू? द्यायचं बोला भाऊ. 401 रुपयांनी खाली होईल. सोऱ्याचं काढा. सोऱ्याचं बोला दादा. बोला लोकल किती आहे? देऊ काय? 401 रुपये. काय लावतो? 501 सांगितलं दादा बोला. काम करा. दोन्ही बाहेर पहिला माझा लागेल, दुसरं यांचं लागेल. कडे जाऊन वेगळं नको व्हायला. तुम्ही जा अगोदर यांच्याकडे जा, मग माझ्याकडे घ्या. काय बोललो भाऊ? अहो आमचं वेळ वाया नको. नाही म्हणूनच म्हणतो वेळ नाही वाया घालवायचं ना. अगोदर बाकीचं करता माझ्याकडे शेवट या वेळ काढून. नाही मग गेटच्या समोर ते नाही चालत. 2 दिन पहले ना 321 में दिया था. अभी उठते ना आप अभी जो टाइट बाजार है उसके हिसाब से बोलो ना. कहाँ में आपको सब पता है. पिछली साल हमने सब माल आपको ही खाली किया मालूम है ना. 35 रुपये से डाल रहे तुमको.
कर दो सेठ जी। 395 लगा रहा हूँ। अरे नहीं ना 71 लगा चल फाइनल 71 लगा। जाओ जाओ पका 1 रुपये अरे सेठ कितना है का मालूम है आपको लाट में नहीं होगा यार। अरे लाट में लगाओ ना 13-14 अरे ऐसा थोड़ी लाट में जाता है। अरे देख लो ना आप क्या हो जाएगा नहीं वो इधर ही कर दो मंगल को दिखा देना। काय नाव आहे काका तुमचं? काय नाव आहे? बाबूराव मोगल कुठून आले? कोणता माल आहे आपला? आर्यमान. काय भाव दिला दादा यांनी? 351 लावलंय पण मग त्यांनी ते मीडियमचं नीट नाही लावलं बा. हो मीडियम आहे माल गोल्टी तिकडे आता थोडे 4-5 दिवस आहे. बरोबर आहे, तर बरोबर काही आपल्याला हे देणार नाही परत. एकदम बरोबर आहे, माल एकदम संपलं बरोबर. त्याच्यामुळे आता 2 रुपये आपण वाढून देऊ शकतो. एकदम बरोबर आहे. अरे ये 201 की गोल्टी में जा रहा है वो इसका देखो हाँ ना, 200 इसका है ना 325 लगाओ तो मीडियम का मीडियम मतलब बहुत मीडियम नहीं है. अच्छा देखो ना आप धन्यवाद. वही जाना काय भाव दिला दादा? एक मिनिट बघू. 301. ओके मीडियम माल आला. कुठला माल आहे बा दादा? पंचकेश्वर पंचकेश्वर. कोणता माल आहे? आर्यमान आर्यमान. काय अपेक्षा काय आहे तुमची? 321 अच्छा दादाने दिला आता 300 काय जाणार का नाही? नाही का? रात्री खाली झाली 321 321 नि खाली झालं. खाली करायचे भाव डायरेक्ट 335 कमी करा. अहो 350 इकडे गेल्या तरी 50 काही नाही कमी होत नाही भाव. खाली व्हायचं यार बेटा बेट परत येऊन कमी केल्यावर 7 रुपये कमी होणार नाही, 50 पैसे होणार नाही. माल साफ निघणार फक्त 50 पैसे कमी होणार नाही. जा चल बेट 321 पक्की पावती जाऊ. काय भाव दिला दादा? 321 321. ओके धन्यवाद. पक्की पावती. पक्की पावती. हो. बरं आहे, चला सांग. सांगतो आपण. धन्यवाद. तीन वक्कल आहे. काय लावायचे सांगा ना. कोणते यायचे बारीक माल आहे ना. काय लावायचे? 311 आहे ते 288 मीडियम. मग बोला सांगा तो खाली करायचं. हो काय लागल? 3.5 मी खाली करायचं बोललो. 311 खाली करील, 288 खाली करील. खाली करायचं बोललो करायचं समजा येतो. तो थोडा पिवळा दिसतो पिवळा आहे 200 आणि मी इथं पावती नाही देऊ राहिलो. पावती बंद हिरव्या पावती करायची. नाही बरोबर आहे ना भाऊ. आता पावती घ्यायची 31-41 लोकलचं काम आहे भाऊ माझं. नाही लोकलचं काम आहे. पावती द्यायची काही द्यायची कट करायचं जास्त ते याचे 21 लाईव्ह घेऊन 200-250 राहील. हाय माल भारी एकूण जाळे पण भारी माल आहे. कडक माल आहे. हे किती 39 पुढं आली आयडिया जाईल 2 नंबर सांगा. 4 नंबरच्या समोर सांगा येतो सर. हे किती 19 आणि ते 25 आता पाहिजे त्याच्याकडे कलर पाहिजे. तुझा कलर आहे दादा त्याचा.
चला, काय नाव आहे दादा तुमच्या फर्मचं? RLC. ओके, चालले का दादा तुम्ही? बरं, चला, धन्यवाद धन्यवाद. भाव दिला सतीश भाऊ, काय भाव दिला? 350 रुपये लिहिले 350 रुपये लिहिले 350. पैसा बनता किसानों का भरपूर भरपूर कमाई हो रही किसानों में, बड़ा पैसा बनता है इनका. चालले का सतीश भाऊ? मग क्या कितने का जाने का नहीं? पहले दो जाली भाई कितना का वो सोच लेगा. वो नहीं कर रहा ना. आपने कितना मांगा सेठ जी? 350 रुपये. 350. उनको ऑलरेडी पावती मिला आहे ना? हाँ, काय पावती भेटलेली दादा? 471. एक्सपोर्ट की बैटरी, एक्सपोर्टची भेटली. ये बरं, लोकल की है. एक्सपोर्ट कम करेंगे सर 30-40 रुपये. सुबह 4 से 4.5 जा रहा है ना. अपना लोकल 350 रुपये. पावत्या काही घ्या कमी करून टाकी द्या. 71 केले की मग 400 होईल ना. 300 झाले. 350 मागतो. ठीक आहे, चला, धन्यवाद. नमस्कार दादा, कुठून आले? देवपूर. काय नाव तुमचं? किरण दशरथ. कोणता माल आहे आपला? आर्यमान. काय भाव मागितला? 321 रुपये. 321 रुपये. समाधानी आहेत का नाही तुम्ही? समाधानी. ओके, धन्यवाद.